नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. सो आज आपला हा रेकी लेवल 1 डे 2 आहे. काल आपण काही प्रिन्सिपल शिकलो. सो आज थोडंसं आपण त्याचं रिवाइज करूया. पहिला प्रिन्सिपल होता कालचा, की आजच्या दिवस मी रागवणार नाही. हाच प्रिन्सिपल होता ना कालचा पहिला, फर्स्ट, जस्ट फॉर टुडे. आजच्या दिवस मी रागवणार नाही. म्हणजेच काय, तर मी रागावर थोडा थोडा कंट्रोल करणार आहे. कारण राग ही भावना जेव्हा येते तेव्हा ती क्षणिक असते. पण त्याचे परिणाम कसे असतात बरं? लाँग टर्म मध्ये टिकणारे. म्हणजेच परिणाम कसे असतात? खूप काळ चालणारे. आणि त्यामुळे हा राग आपली ऊर्जा ब्लॉक करतो आणि ऊर्जा ब्लॉक झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये नवीन काही गोष्टी घडत नाही. ठीक आहे. सो दुसरा प्रिन्सिपल होता, केवळ आजच्या दिवस. काय आहे बरोबर? केवळ आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की चिंता चित्ते समान असते आणि तरी सुद्धा रोज आपण ती चिंता करत असतो, रोज टेन्शन घेत असतो. सो चिंता म्हणजेच काय, तर भविष्याप्रती आपली असणारी भीती. जे अजून घडलं नाही, त्याबद्दल आपण बरीच भीती मनात बाळगतो आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या पूर्ण होत नाही. म्हणजे उद्या होणार आहे, तर ते आदल्या दिवशीच किंवा आजच त्याच्याबद्दल एवढं टेन्शन घेतो आपण, की एनर्जी आपण आपली स्वतःचीच ब्लॉक करून टाकतो. फॉर एक्झाम्पल, मुलांची एक्झाम आहे, पेपर उद्या आहे, पण त्या अभ्यासाची धडकी, भीती आदल्या दिवशी, आदल्या रात्रीच घेतली जाते, की उद्या माझं काय होणार आहे. आणि त्या भीतीने काय होतं, की त्यांना जे येणार आहे, ते सुद्धा ते ब्लॉक करून घेतात. आणि म्हणूनच आजपासून मी कुठल्याही गोष्टीचा राग करणार नाही, कुठल्याही गोष्टीची चिंता करणार नाही. हे 2 प्रॉमिस तुम्ही मला दिले होते. डॉक्टर मिकाऊ उसूई यांनी आपल्याला जसे सांगितले होते तसे. सो आज आपण अशा सगळ्या पॉवरफुल आणि डिव्हाइन पातळीवर आहोत, जिथे आपण आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. परत परत सांगते मी तुम्हाला सगळ्यांना, रेकी ही एक हीलिंग टेक्निक नाहीये, तर रेकी ही एक जगण्याची जीवनशैली आहे आणि त्यामुळे या जीवनशैलीची सुरुवात कोणी केली, तर डॉक्टर मिकाऊ उसू यांनी. कशाद्वारे? या 5 प्रिन्सिपलद्वारे. आणि त्यामुळे हे 5 प्रिन्सिपल वर जरी तुम्हाला खूप सोपे वाटत असतील, तरी त्याचा अर्थ मात्र खोलवर दडलेला आहे. त्यामुळे रोज आपल्या जीवनामध्ये सातत्याने या 5 प्रिन्सिपलचा आपण उपयोग करून घेणार आहोत. डेली स्पिरिच्युअल आपल्या प्रॅक्टिसमध्ये किंवा आपलं एक रिमाइंडर म्हणून. जेव्हा जेव्हा आपल्याला राग येईल, हे प्रिन्सिपल्स, 5 प्रिन्सिपल्स तुमच्या घरामध्ये तुम्हाला लॅमिनेशन करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि लिहायचे आहेत. जेव्हा एखाद्या वेळेला तुमचा राग जास्त होईल, तेव्हा तिकडे लक्ष जायला पाहिजे, की हे प्रिन्सिपल माझ्या डेली रुटीनमध्ये मी फॉलो करते का? जर तुम्ही चुकलात, तर ते तुम्हाला रिमाइंडर करणार आणि म्हणूनच आपल्या डेली रुटीनमध्ये ॲज अ रिमाइंडर म्हणून तुम्हाला त्यांना ठेवायचंय. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? येस. चला पुढे जाऊया. सो डॉक्टर मिकाऊ उसूई यांनी आपल्याला तिसरा प्रिन्सिपल दिलेला आहे, सांगितलेला आहे. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. आता बघा, आपण प्रत्येक जण आपलं काम प्रामाणिकपणे करतो. ठीक आहे ना? सो प्रामाणिकपणा हा केवळ दुसऱ्यांशी नाही, तर स्वतःच्या बाबतीत सुद्धा असायला पाहिजे. सो ॲज अ रेकी हीलर म्हणून जर आपण मनापासून शुद्ध हेतूने एखाद्याला हीलिंग दिली, तरच त्याचे रिझल्ट समोरच्याला मिळणार आहेत. पण तुमचा उद्देशच वाईट असेल, मी रेकी हीलर झालेली आहे, मी रेकी ग्रँड मास्टर झालेली आहे, आता या अनेक लोकांना हीलिंग देऊन मी उत्पन्नाचा एक मार्ग किंवा एक साधन म्हणून त्याच्याकडे बघत असेल, तर मला सांगा, तुमचं इंटेन्शन प्युअर आहे का? तुम्हाला मिळणारे रिझल्ट प्युअर असणार आहेत का? नाही. सो हे झालं माझ्या कामाच्या बाबतीत. मी जे काही तुम्हाला देते 7 दिवसामध्ये जे काही शिकवणार आहे, त्याचा मी शॉर्टकट सुद्धा मारू शकते. तुम्हाला काय कळणार आहे का? ज्योती मॅडमने कुठे शॉर्टकट मारला? काय कमी शिकवलं? नाही. पण जर मी माझ्या या तत्वाशी एकनिष्ठ नाही राहिली, तर ही रेकी एनर्जी आहे. या एनर्जीला बरोबर माहिती आहे कुठल्या माणसाला बाहेर काढायचं आहे आणि कुठल्या माणसाला आत ओढायचं आहे. आणि त्यामुळे या एनर्जीचा कधीही खेळ करू नये, या एनर्जी बरोबर कधी खेळू नये आणि म्हणूनच आपण आपल्या कामाशी, आपल्या प्रोफेशनशी प्रामाणिक, एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. सो हे सगळ्याच गोष्टीत लागू पडतंय. आता मे बी तुम्ही एखाद्या कंपनीचे बॉस आहात,
सो त्या कंपनीप्रती तुमचं काय डेडिकेशन आहे, तुम्ही त्यांना काय देताय. तेवढंच तुम्ही एखाद्या कंपनीत एम्प्लॉई म्हणून काम करताय, सो तुम्ही तुमचे वर्किंग अवर्स तिकडे व्यवस्थित स्पेंड करताय का, की टाइमपास करताय. या सगळ्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. सो आजपासून आपण एक तत्व किंवा एक प्रिन्सिपल फॉलो करायचा प्रयत्न करणार आहे, की मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे आणि सुरुवात स्वतःपासून करायचं आहे. ठीक आहे. सो आता बघा, एखाद्या कामाची आवड केव्हा निर्माण होते, जर ते काम तुम्हाला मनापासून आवडत असेल तर. बट कधीतरी असं होतं, की आपलं डेस्टिनी काहीतरी वेगळंच आपल्यासाठी प्लॅनिंग करते आणि मग मनात नसून सुद्धा एखादं काम आपल्याला सातत्याने करावं लागतं. फॉर एक्झाम्पल आमचं हाऊसवाईफचं काम. कधी-कधी कंटाळा येतो जेवण बनवायचं, नकोसं वाटतं. रोज-रोज तेच-तेच रुटीन. रोज एकच प्रश्न, आज काय करायचं? बरोबर ना? पण या प्रश्नाचं उत्तर कोणीही देत नाही. काहीही कर असं बोलून आपल्याच माथ्यावर तो प्रश्न परत उलटवतात. आणि मग आपल्याला सुचत नाही, की मी काय करू? म्हणजे हे आपलं रुटीन झालं. पण हे रुटीन जर आपण स्वतः आपलंसं करून घेतलं तर? म्हणजे मला तो रुटीन माझा कंटाळवाणा सुद्धा वाटायला नको आणि त्या रुटीनमध्ये माझ्या मुलांना, माझ्या घरातल्यांना आनंद निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर मला सुद्धा आनंद निर्माण व्हायला पाहिजे. जर मी एखादा पदार्थ केला, तो पदार्थ खाल्ल्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला कॉम्प्लिमेंट दिल्या, माझ्या मुलांनी कॉम्प्लिमेंट्स दिल्या, म्हणजे माझं त्या दिवशीचं कामाचं क्रेडिट मला मिळतंय की नाही मिळतंय सांगा बरं? पण आधी मी ते काम माझी एक मजबुरी म्हणून किंवा माझं एक करायचं म्हणून एक म्हणतात ना, की रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून करत होती. पण आता मी त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज केलाय. मी त्या कामामध्ये अधिक काहीतरी आणखीन चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या मुलांना जे आवडतं, माझ्या मिस्टरांना जे आवडतं, ते सगळं टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे मला ॲप्रिसिएशन मिळते आता. ॲप्रिसिएशन मिळाल्यामुळे प्रत्येक माणसाला जीवनामध्ये ॲप्रिसिएशनची गरज असते आणि त्यामुळे जी लोकं, जे जेन्ट्स कोण ऐकतायत, त्यांनी सुद्धा ऐका. तुमच्यासाठी तुमची पत्नी दिवसभर राब-राब राबत असते, घरासाठी करत असते आणि तुम्ही पण करताय, आय नो दॅट. बट तिला घराबरोबर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि त्यामुळे तिला तुमच्याकडून जास्त काही नको हवं असतं. ना साडी महागातली, ना कुठे हॉटेलिंग वगैरे. पण तिला ॲप्रिसिएशनचे काही वर्ड्स हवे असतात. तुम्ही फक्त अगदी एकही रुपया खर्च न करता तिला थँक यू म्हणा फक्त. बघा, तिचं सामर्थ्य वाढतं, तिचं काम करण्याची पद्धत, तिचं बळ किती वाढतं आणि तेच-तेच रुटीन करता-करता तिला त्याच्यातून अजिबात कंटाळा येत नाही. कारण आता तिला कोणीतरी ॲप्रिशिएट करणारं आहे. सो येस, आपल्याला हेच प्रिन्सिपल आपल्या सगळ्या गोष्टीत निर्माण करायचं आहे, की मला एखादं काम आवडत नाही, पण आता तेच काम माझं डेस्टिनीमध्ये आहे किंवा त्या कामावाचून मला दुसरं काही पर्याय नाही. मग काय करायचंय? तर त्या कामामध्ये मला आवड कशी निर्माण होईल, ते बारकावे शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे. एकतर इंटरेस्ट क्रिएट करा, आवडीने ते काम करा किंवा लीव्ह इट, सोडून द्या आणि तुम्हाला जे आवडतं त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट क्रिएट करा. सो ऑप्शन तुमच्याकडे आहे. फक्त ते काम आनंदाने झालं पाहिजे. कारण जेवढं तुम्ही एखादं काम आनंदाने कराल, डेडिकेशन होऊन कराल, तेवढे मल्टिपल रिझल्ट तुम्हाला तुमच्या कामामध्ये मिळतात. तेवढं डिव्होशन तुमचं दिसतं त्याच्यामध्ये. सो या सगळ्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. सो हा पॉइंट क्लिअर आहे का सगळ्यांचा? येस. पुढे जाऊया. येस. पुढचा प्रिन्सिपल आहे, केवळ आजचा दिवस. येस. पुढचा प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. केवळ आजचा दिवस मी कृतज्ञतेच्या भावनेत राहणार. आता कृतज्ञता म्हणजेच काय? थँकफुल. आता थँकफुल असणं का गरजेचं आहे? कारण ही कृतज्ञता आपल्या जीवनामध्ये अबंडन्सकडे जाण्याचा एक मार्ग क्रिएट करीत असते. मी वारंवार माझ्या सेशनमध्ये सांगत असते, की जेव्हा तुमच्याकडे व्हॉटेव्हर जे काही आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगा, थँकफुल राहा. हे युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देईल. आणि आपली भारतीय संस्कृती अमेझिंग आहे. खूप छान. तिकडे म्हणजे एकही त्या संस्कृतीला नाव ठेवण्यासारखं काही नाहीये. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राण्यांबद्दल कृतज्ञता आहे.
त्यानंतर झाडांबद्दल कृतज्ञता आहे. झाडांबद्दल कृतज्ञता आहे म्हणून आपण वटपौर्णिमा किंवा वेगवेगळे सण साजरी करतो. प्राण्यांबद्दल कृतज्ञता आहे म्हणून बैलपोळा, वसुबारस यांसारखे सण साजरी करतो. इव्हन आपण ज्या वाहनाने प्रवास करतो त्या वाहनांबद्दल, म्हणजे ते निर्जीव वाहन पण त्याच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता, आणि म्हणून आपण दसऱ्याला किंवा लक्ष्मीपूजनाला त्या वाहनांची सुद्धा पूजा करतो. खरं की खोटं मला सांगा? म्हणजे आपण किती कृतज्ञता बाळगतो त्या वस्तूविषयी ज्या वस्तूमध्ये जीव नाहीये, राईट? मग ही कृतज्ञता जर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये बाळगलात तुमच्या प्रत्येक उदाहरणामध्ये, तर मला सांगा, हे अबंडन्स रिझल्ट नाही देणार का तुम्हाला? एखाद्या व्यक्तीला, फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला तिने छोटूसं काहीतरी काम केलं तुमच्यासाठी, ओके. कोण पकडूया बरं? तुमचा एखादा मित्र पकडूया, चला. एखादा तुमचा मित्र आहे, त्या मित्राने तुमच्यासाठी एखादं छोटंसं काम केलं आणि त्या कामासाठी तुम्ही वारंवार थँक्यू 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 म्हणताय. थँक्यू सो मच, तुला माहित नाही हे काम माझ्यासाठी किती महत्वाचं होतं आणि तू केलंस. तो मित्र म्हणेल, अरे हे माझ्यासाठी फार छोटंसं काम होतं, काही नाही, चल, इट्स ओके. पण त्याला माहितीये की तुम्ही त्या एका कामासाठी त्याला खूप कॉम्प्लिमेंट्स दिलात, खूप वेळा थँक्यू म्हणालात. मग मला सांगा, तो तुमचा मित्र नेक्स्ट टाइम तुमचं ते काम अगेन अँड अगेन आनंदाने करणार की नाही करणार? येस ऑर नो? येस, हेच आपल्याला करायचंय. आता माझ्याकडे भले कमी पैसे आहेत, पण वारंवार मी त्या पैशाला म्हणते थँक्यू, की माझ्याकडे एवढे पैसे आहेत आणि हे पैसे जगण्यासाठी मला पुरेसे आहेत. कारण एवढे पैसे 10,000, 5,000 अनेकांच्या बँक बॅलन्समध्ये नसतात. कारण आपण घर घेतलेलं असतं, गाडी घेतलेली असती लोन काढून, आणि त्याचे EMI बरोबर 1 ते 5 तारखेपर्यंत येऊन ठेपलेले असतात आणि महिन्याच्या एंडला आपल्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे खरोखरच नसतात. पण परमेश्वराच्या कृपेने तुमच्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे आहेत आणि त्यासाठी तुम्ही आतापासूनच जर हे अबंडन्सचं डोअर ओपन केलात, अगेन अँड अगेन तुम्ही या युनिव्हर्सला थँक्यू म्हणालात, तर डेफिनेटली वन डे तुम्हाला त्याचे मल्टिपल रिझल्ट मिळणार आहेत. आणि त्यासाठी आजपासूनच आपण थँकफुलच्या भावनेत राहणार आहोत. सो सगळे रेडी आहेत? बिकॉज ग्रॅटिट्यूड इज अ मॅग्नेट फॉर मिरॅकल्स. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिरॅकल्स हवे असतील तर ग्रॅटिट्यूडचा उपयोग करा. बिकॉज ग्रॅटिट्यूड असं एक मॅग्नेट आहे, ते अनेक मिरॅकल्सला तुमच्या लाईफमध्ये डे टू डे अट्रॅक्ट करतं. ओके, सो पुढे जाऊया. आजपासून आपण आपल्या दुःखाला सुद्धा थँक्यू म्हणायचे. आपल्या अनेकांच्या जीवनामध्ये दुःख आहेत, आहेत की नाही? जगी सर्व सुखी असा कोण आहे? आहे का इथे? असेल तर मला दाखवा बरं तुमचा चेहरा. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणीच नाहीये. साक्षात परमेश्वराला सुद्धा दुःख होतं, तर आपल्याला ते दुःख सुटणार आहे का? आपण काय मोठा पुण्याचा साठा घेऊन आलेलो आहोत का? अजिबात नाही. आणि म्हणूनच आपल्या दुःखांना सुद्धा थँक्यू म्हणा, कारण ते दुःख आयुष्यात आले म्हणून जगण्याचा खरा अर्थ कळाला. आपल्यामध्ये बळ आलं, आपल्यामध्ये एक काय म्हणता येईल बरं, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला, की एखादा प्रसंग असं आला तर त्याला सामोरं कसं जायचं, एखाद्याला 2 हात कसे करायचे, बरोबर ना? सो येस, डेफिनेटली त्या दुःखांना सुद्धा थँक्यू म्हणायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे आपण कधीच करत नाही, या परमेश्वराने छान आपल्याला हे शरीर दिलेलं आहे, त्याची किंमत करोडो रुपये आहे, पण त्या शरीराला आपण कधी थँक्यू म्हणतो का हो बरं? आज मी तुम्हाला म्हणाली, की मॅडम, मी तुम्हाला 5 करोड रुपये देते, मला तुमचा एक हात आणि पाय द्या किंवा मला एक तुमचा डोळा द्या. कोणीतरी बरं तयार होईल का एक्सचेंज करायला आपले ऑर्गॅन्स? वाय? बिकॉज त्याचं रिप्लेसमेंट कुठेच कधीच होऊ शकत नाही. आर्टिफिशियल ते आर्टिफिशियल आणि नॅचरल ते नॅचरल. येस ऑर नो? मग या करोडोची जी प्रॉपर्टी आपल्याकडे, आपण चालता बोलता त्याचा उपयोग करतोय, त्या शरीराबद्दल आपण कधी या परमेश्वराला आभार मानतो? थँक्यू. कारण आज अनेक जण, आपण जो ऑक्सिजन घेतोय त्याला कधी थँक्यू म्हणतोय? पण या ऑक्सिजनची किंमत कोरोनामध्ये आपल्याला कळली, की अरे तो ऑक्सिजन फक्त लावून ठेवायचे 2 ते 2.5 लाख रुपये त्याचा खर्च आला होता त्यावेळेला, बरोबर ना? पण आता आपण ते सगळं विसरलेलो आहोत. आणि म्हणून आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे या शरीरासाठी. कारण रोज, पर डे, या जगातून
10,000 ते 20,000च्या वर लोक एक्झिट करतात, जगाला निरोप देतात, टाटा बाय बाय करतात. पण आपण ही सकाळची पहाट पाहिली आहे म्हणजे आपण जिवंत आहोत. आपल्याला परमेश्वराने अजून एक चान्स दिलेला आहे, 24 तास दिलेले आहेत. त्या 24 तासाचं सोनं करायचं की माती करायची, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. आणि हा चान्स कोणी दिलाय? त्याने आपल्याला. म्हणजे हे एक वेगळं ब्लेसिंग्स आपल्यासाठी आलेलं आहे. आणि त्या ब्लेसिंगसाठी आपण कधीतरी म्हणतो का, थँक्यू परमेश्वर, आज मला एक नवीन दिवस दाखवलास. सो आजपासून रोज आपण या परमेश्वराचे ब्लेसिंग्स घ्यायच्यात आणि थँक्यू म्हणायचे. परमेश्वराला थोडंसं वाटेल, अरे ही बाई आजपर्यंत माझ्याकडे देवळात किंवा माझ्या मंदिरासमोर केवळ तिच्या तक्रारी, दुःख, वेदना घेऊन येत होती, पण आज मला चक्क थँक्यू म्हणतीये. कारण आपले थँक्यू ऐकून तो परमेश्वर आपल्याला कृपा दृष्टी दाखवणार आहे. पण आपण वारंवार आपल्या दुःख, वेदना त्याला सांगायला लागलो, तर तो काय म्हणेल, हिला मी 2 हात, 2 पाय, चांगलं शरीर दिलंय, ते न हलवता ही बाई वारंवार माझ्याकडे तक्रार घेऊन येते. हे शरीर काय असतं याची खरी किंमत कोणाला माहित असते? ज्याच्याकडे एक हात नाही, एक पाय नाही, एक डोळा नाहीये. बरोबर ना? सो आपल्याकडे तर सगळं आहे, पण तरी सुद्धा आपली रडारड, मला हे नाही मिळत, मला ते नाही मिळत, माझ्याकडे ही कमी आहे, माझ्याकडे ती कमी आहे. मग फोकस कशावर करायचंय, की माझ्याकडे काय काय आहे? आपल्याला काय असं वाटतं, दुरून डोंगर साजरं. माझी मैत्रीण माझ्यापेक्षा छान आयुष्य जगतेय किंवा तिच्या जीवनामध्ये काहीच दुःख नाही, हे तुम्हाला वाटते वरवर. पण जेव्हा आपण त्या डोंगराच्या जवळ जातो ना, तेव्हा तिकडची खाच कळगे, तिकडची खरी परिस्थिती आपल्याला कळते. बिकॉज रिअल लाईफ अँड रील लाईफ इज डिफरंट. आणि त्यासाठी रोज आपण परमेश्वरासमोर हात जोडून थँक्यू म्हणायचे. ती सुरुवात आजपासून करायची आहे. भले आपण रेंटेड हाऊसमध्ये राहतोय, आज जे आपल्या घरामध्ये राहतोय, ते रेंटवर आहे. पण ते रेंट वेळेवर पे करण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये आहे आणि ती परमेश्वराने निर्माण केलेली आहे. आणि म्हणूनच दर महिन्याच्या 1 तारखेला तुम्ही ते रेंट वेळेवर पे करताय, म्हणून थँक्यू म्हणा. तुमचं जे काही वालावाला व्यक्ती आहेत, सफाईवाला, हारवाला, दूधवाला, भाजीवाला, या सगळ्या व्यक्तींकडे भाजी घेताना किंवा छोट्या मोठ्या वस्तू घेताना कधीही वादविवाद करू नका. कारण त्यांना आपण 5 ते 10 रुपये जास्त देतो, एक्स्ट्रा देतोय. पण पिझ्झा, बर्गर खातोय आपण 100-100, 200-200, 300-300 रुपयाचं. सो तिकडे आपण हे कॉम्प्रोमाइज करतो का? की नाही हो, आता नको, या वेळेला 90 रुपये घ्या, नेक्स्ट टाइम मी तुम्हाला 100 रुपये देते. तो काय म्हणणार, मॅडम तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. बरोबर ना? सो मग तिकडे 5-10 रुपयासाठी आपण का बरं एवढं वादविवाद करायचे? तुमचा सिलेंडरवाला, तुमची लिफ्ट नसताना तो 5 ते 7 माळे तुमच्याकडे चढून येतो वर, एवढ्या उन्हातानातून, पावसातून, पण आपण 20 रुपये देताना काटकूच करतो. मग आपण आपले कुठले व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी या युनिव्हर्समध्ये सोडतोय? की आपल्याकडे खरोखरच पैसे नाहीत. आपण कंजूस आहोत. आणि त्यामुळे हे युनिव्हर्स काय करतं? लक्ष्मी चंचल आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लक्ष्मी कोणाच्या हातात टिकते? जिकडे तिला रोटेट केलं जातं, जिकडे देण्याची जाणत असते. आपले हात कसे असतात? असे, मला द्या. पण आपले हात असे पण झाले पाहिजे, दुसऱ्यांना देण्यासाठी उठले सुद्धा पाहिजे. सो लक्ष्मीला अशी माणसं फार प्रिय असतात. आणि म्हणूनच लक्ष्मी फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांच्या घरी जाते. कारण तिला माहीत असतं, गरीबाकडे गेली तर गरीब स्वार्थी असतो. तो स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करून घेतो. आणि हे महालक्ष्मी आपण गुरुवारचं हे करतो, महालक्ष्मी महात्म्य वाचतो, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. गरीबाकडे गेली तर काय करेल? स्वार्थापोटी सगळी संपत्ती खर्च करेल. ओके. आपण फक्त ते करायचं म्हणून करतो, पण त्याच्यातला जो मतितार्थ आहे, अर्थ आहे, तो कधी समजून घेतो का? नाही. आणि त्यासाठी आजपासूनच आपण आपल्या जीवनाला एक वेगळा आकार द्यायचा. सो हा आकार देण्याचं काम फक्त तुम्हीच करू शकता, बाकी कोणीही नाही. ज्या क्षणापासून तुम्ही तुमचे लॉजिक बाजूला ठेवायला सुरुवात कराल, मे बी मला माहित नाही की माझ्या समोर बसलेले कोण आहेत लोक. तुम्ही कोणीतरी सायंटिस्ट आहात, कोणीतरी आयटी मध्ये आहात, कोणीतरी बिझनेसमॅन आहात, आय डोंट नो. पण इथे जेव्हा आपण रेकीचा सेशन अटेंड करतो, तेव्हा आपलं सगळं लॉजिक एक साईडला. आणि त्यानंतर बघा, रेकी
कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये एक एक मॅजिक करायला सुरुवात करते. कारण इथे किंतु परंतु करून चालत नाही, तर इथे जे काही इथिक्स आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात. कारण मानला तर दगडात सुद्धा देव आहे, नाहीतर काहीच नाही. येस ओर नो? आणि म्हणूनच आजपासून मी हे 5ही प्रिन्सिपल, आता 4th प्रिन्सिपल सांगते मी तुम्हाला. आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. हे प्रिन्सिपल आपल्याला असं सांगतंय, की प्रेम, करुणा, दयाळूपणा ही रेकीची खरी ओळख आहे. आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये प्राण्यांबद्दल किंवा पक्ष्यांबद्दल, झाडांबद्दल, म्हणजेच प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींबद्दल प्रेम असायला पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्हाला कोण रस्त्यात प्राणी काही आढळले, की बाबा ते जखमी झालेले आहेत, तर तुम्हाला दुसऱ्यांची वाट न बघता स्वतः ते काम करायचंय. जेवढी तुम्हाला मदत करता येईल, जेवढं शक्य होईल तुम्हाला तेवढं करायचंय. उन्हाळ्याच्या दिवशी आपल्या दाराबाहेर दाणे ठेवा, पाणी ठेवा त्या पक्ष्यांना. मग बघा त्यांचे किती छान ब्लेसिंग्स आपल्याला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल, तर शेवटपर्यंत त्या प्राण्यांना सांभाळायला शिका. आपल्याकडे बरंच असं आढळतं, की प्राणी जेव्हा म्हातारे होतात, त्यांना एखादा आजार होतो, दुर्धर आजार होतो, तेव्हा बऱ्याच ठिकाणी या प्राण्यांना रस्त्यावर सोडलं जातं. आणि त्या बिचाऱ्यांना तुमची सवय झालेली असते, माणसांची सवय झालेली असते आणि अचानक त्यांना सोडल्यामुळे काय करावं, कुठे जावं त्यांना कळत नाही. आणि अशा अवस्थेत म्हणजेच त्यांचा आता डाऊनफॉल झालेला आहे, त्यांना एखादा दुर्धर आजार आहे, त्यांची शेवटची घटका आहे आणि तुम्ही त्याला रस्त्यावर सोडताय. यापेक्षा दुसरं कुठलंही पाप नाही. कारण सगळ्यात महत्वाचा आणि प्रामाणिक कोण प्राणी असेल तर तो कुत्रा आहे किंवा सगळे प्राणी आहेत. त्यांना एकदा तुम्ही त्यांची सेवा करा किंवा एकदा त्यांना तुम्ही काहीतरी मदत करा, आयुष्यभर तुमचा चेहरा ते विसरत नाही. सो सगळ्यात महत्वाचं, प्राण्यांवर प्रेम करा, जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं. ठीक आहे? सो सजीव, निर्जीव सगळ्या गोष्टींवर तुम्हाला प्रेम करायचं. आता निर्जीव गोष्टी. बघा, हा अनुभव तुम्ही सगळ्या हाऊसवाईफने किंवा वर्किंग वुमनने घेतलेला असेल. जेव्हा एखाद दिवशी ना आपली खूप घाई असते, कुठेतरी जायची, कामाला जायची किंवा काहीतरी महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायची, तेव्हा अचानक काय होतं, तुमची वॉशिंग मशीन बंद पडते किंवा मिक्सरच बंद पडतो आणि तुम्ही असं कपाळावर हात मारता, "अरे देवा! आता काय करायचं? नेमका हा याच वेळेला बंद पडला, आता माझी घाई आहे." आणि तुम्ही काय करता, खूप खूप प्रयत्न करता, पण तरी सुद्धा होत नाही. मग तुम्ही देवाला धावा करता. "देवा प्लीज, प्लीज काहीतरी कर. 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं याला चालू दे. ही माझी वेळ जी आहे ना महत्त्वाची, ती निभावून जाऊ दे आणि मग हा बंद पडला तरी चालेल." आणि खरोखरच ते मॅजिक होतं. त्या वेळेपुरता तुमचा मिक्सर चालतो आणि नंतर बंद पडतो. किती लोकांनी हा अनुभव घेतलाय? घेतलाय ना? म्हणजेच निर्जीव गोष्टींना सुद्धा आपली भाषा, आपले व्हायब्रेशन कळतात. येस, सिलेंडर संपतो. येस. मग हे सगळं काय आहे, की जर तुम्ही एखाद्याचे व्हायब्रेशन तुम्हाला कळत असतील, तर त्याला सुद्धा ते कळतात. तुमची फ्रिक्वेन्सी त्याला सुद्धा ती कळते. ओके, ठीक आहे. सो आपल्याला काय करायचंय, हे रेकीचे 5 प्रिन्सिपल रोज आपल्या डे टू डे लाईफमध्ये फॉलो करायचे आहेत. आणि त्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात का? सो एकदा मला थंब दाखवायचा आहे आणि आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत. कारण आपण एनर्जीवर बोलतोय, सो तुमची सगळ्यांची एनर्जी मला दिसली पाहिजे. येस, रब युअर हँड्स. जे माझ्या समोर दिसतायत त्यांना ही एनर्जी खूप छानपैकी ट्रान्सफर होणार आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांच्याकडे ही एनर्जी जाणार आहे. आणि हे तुम्हाला डे 7 ला कळेल, आता नाही कळणार. ठीक आहे? चलो, थँक यू सो मच. येस. चलो, पुढे जाऊया आपण. येस, ओके. एकच मिनिट. थोडंसं पाणी पिऊन घेते. तर तुम्ही म्हणत असाल, मॅडम हा सेकंड डे आहे. सेकंड डे बद्दल पण सेकंड डे मध्ये सुद्धा मॅडम रेकी बद्दल काहीच म्हणाल्या नाही हो. नक्की रेकीचा सेशन आहे की कसला सेशन आहे, बरोबर ना? चला. सो आता आपण सगळे ज्याची वाट पाहत होतो,
तो सेशन सुरू करूया. कारण या सगळ्या गोष्टी आधी करून घेणं गरजेचं आहे. आपण कालच एक प्रयोग केला. जोपर्यंत त्या ग्लासामध्ये डस्ट आहे, त्यामध्ये तुम्ही कितीही चांगलं पाणी ओता, ते कसं राहणार आहे? अशुद्धच राहणार आहे. पण त्या माठाचं आज आपण 2 दिवस शुद्धीकरण केलंय ना सगळ्यांनी खऱ्या अर्थाने केलंय ना आपल्या माठाचं कालपासून शुद्धीकरण? येस ऑर नो? जोरात, मला आवाज नाही येते तुमचा. जोरात जोरात तुमचं थंब मला दिसले पाहिजे, किंवा तुम्हाला मी 1-2 मिनिटं अनम्यूट करते. सगळ्यांनी जोरात बोलून दाखवायचंय. शुद्धीकरण केलं की नाही? Yes, Yes, ma'am. yes, 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 ma'am. yes. ओके ओके Yes, ओके, ma'am. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो चला, Yes, yes. Thank you, madam. थँक्यू सो मच. Thank you, madam. Thank you so much, ma'am. येस येस येस, आता मला कशी एनर्जी मिळाली. थँक्यू सो मच. दिस इज माय एनर्जी. सो आता आपण पुढे जाऊया. हे 5ही प्रिन्सिपल आपण पाहिले. सो आता आपण बघूया लॉ ऑफ एनर्जी काय आहे. बरं, एनर्जीचा लॉ काय आहे तुम्हाला माहिती आहे का? लॉ ऑफ एनर्जी काय आहे? येस, आता प्रत्येकाला हे तर माहित असेल की लॉ म्हणजेच काय? रूल्स अँड रेग्युलेशन ज्यामध्ये फुलफिल होतात त्याला म्हणतात लॉ. ओके, सो लॉ ऑफ एनर्जी काय आहे? एनर्जीचा सुद्धा एक नियम आहे की एनर्जी क्रिएट करता येऊ शकत नाही किंवा एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही. ती केवळ एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर करता येते. सो एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. मग काय करता येतं? तर त्याचा शेप बदलता येतो. आता तुम्हाला एक एक जवळचं उदाहरण देते. आपल्या घरामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये 2 एनर्जी काम करत असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. ओके, मग आता निगेटिव्ह एनर्जी घरात भरपूर आहे मॅडम. आमच्या घरी गेल्या जाण्याची इच्छाच होत नाही, किंवा घरी गेलं ना की आळस येतो, काही काम करावंसं वाटत नाहीये. मग ही कोणती एनर्जी आहे? निगेटिव्ह एनर्जी. मग आता त्याला कमी कशी करायची? मॅडम तुम्ही तर म्हणालात एनर्जी क्रिएट करता येत नाही किंवा एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही. मग करायचं काय बरं आम्ही? सो त्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. मग प्रमाण कसं वाढवायचंय? ज्या क्षणी आपण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवायला लागतो, त्या क्षणापासून निगेटिव्ह एनर्जीचा आकार कमी कमी व्हायला लागतो आणि ती आपल्या घरातून निघून जायला सुरुवात करते. मग आता ही पॉझिटिव्ह एनर्जी कशी वाढवायची आपल्या घरामध्ये? चांगलं बोलून, सकारात्मक बोलून. कारण आपली वास्तू दिवसातून एकदा तथास्तू म्हणत असते. मग आपलं काहीतरी चांगलं बोलायची वेळ आणि ती वास्तू आपल्याला आशीर्वाद देण्याची वेळ तथास्तू केव्हा मॅच होते? आय डोंट नो. आणि त्यासाठी आपल्या घरामध्ये आजपासूनच आपण चांगलं बोलायचं आहे, की बिकॉज लाईक अट्रॅक्ट्स लाईक. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे त्या वारंवार बोला. बघा, तुम्ही ते सगळंच तुमच्या जीवनामध्ये हळूहळू अट्रॅक्ट करणार आहात. सो येस, डेफिनेटली. मग रेकी काय आहे? रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. सो आता आपण डायरेक्टली रेकीवर येऊया. व्हॉट इज रेकी? रेकी काय आहे? सो रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. रेकी सुद्धा एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ओके, आणि ही एनर्जी आपल्याला आपल्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत असते, म्हणून तिला हस्त स्पर्श चिकित्सा पद्धती असं म्हटलं जातं, किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा असंही म्हटलं जातं. रे आणि की, युनिव्हर्सल एनर्जी. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी. हे तुम्हाला माहितच असेल. आता मी वारंवार ते सगळं सांगत बसत नाही तुम्हाला. सो या एनर्जीने आपण काय करू शकतो? कारण आपल्याला सगळ्यातलं सगळं माहित असतं, पण एकच गोष्ट माहित नसते, कळतं पण वळत नाही मॅडम. येस ऑर ना? सगळ्यातलं सगळं माहित असतं आपल्याला, आणि आता तर आपल्याकडे गुगल बाबा आहे. तुम्ही काही प्रश्न विचारा, आम्ही गुगल बाबाला विचारून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेतो. बरोबर ना? सगळ्यातलं सगळं आहे, पण ते इम्प्लिमेंट करायला वेळच नाहीये. मग काय करायचं? मग आपण तिथे रेकीचा आधार घ्यायचा आहे. सो येस, डेफिनेटली रेकी एक ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी आहे. आणि इथे आपण आपला फायदा काय आहे ते बघून घेऊया. रेकी आता इथे बसलेल्या प्रत्येकाच्या शरीरात, मनात वाहत असते. ही ऊर्जा, या ऊर्जेचा उपयोग करून आपण आपल्या जीवनात येणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढू शकतो. या ब्रह्मांडीय शक्तीने आपल्या सगळ्यांमध्ये एक अद्भुत हिलिंग पॉवर निर्माण होते. आता हिलिंग म्हणजेच काय?
तर हिलिंग म्हणजे शुद्ध मराठी भाषेमध्ये उपचार करणं किंवा बरं करणं. ओके, मग आपण रेकीच्या माध्यमातून कशा कशावर उपचार करू शकतो? शारीरिक लेवलवर, फायनान्शियल लेवलवर, इमोशनल लेवलवर आणि रिलेशनशिपवर सुद्धा उपचार करू शकतो. सो थोडक्यात रेकी म्हणजे काय? स्वतःला उपचारित करण्याची एक नैसर्गिक नॅचरल मेथड, त्याला म्हणतात रेकी. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी एक छान ऊर्जा म्हणजे रेकी. ओके, आता रेकी आणखीन काय काय करते? हाऊ कॅन बी टीच. आता ही कशी शिकता येते? आपण एक एक टप्पा क्लिअर करूया. जे आपले संत आहेत, साईबाबा, व्यास ऋषी, भगवान गौतम बुद्ध, स्वामी समर्थ महाराज, साईबाबा, ह्या सगळ्यांकडे सुद्धा ही एनर्जी आहे. जसं की भगवान गौतम बुद्ध, साईबाबा केवळ हात फिरून, एखाद्या व्यक्तीवर हात फिरवून त्याचा जो काही आजार असेल तो मुळासकट बरा करत असत. म्हणजे हे हात फिरवणे म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये आपण एक एनर्जीचा वापर करतोय आणि त्या एनर्जीने आपल्या जीवनातील सगळे दुःख आपण दूर करू शकतो. ठीक आहे, सो आपण पुढे बघूया. आता आपण आता सगळ्यांनी मेसेज बंद करा, इकडे लक्ष द्या. कारण तुमचे मेसेज आले ना की माझं लक्ष डायव्हर्ट होतं, मग मला काय सांगायचं ते मला विसरायला होतं. सो इकडे लक्ष द्या प्लीज. हाऊ हाऊ रेकी कॅन बी टीच. रेकी कशी शिकता येते? सो पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती असायच्या आणि त्यामुळे गुरुकुल पद्धती असल्यामुळे गुरुकुलमध्ये जाऊन ही रेकी एक म्हणतात ना गुरु शिष्य परंपरेनुसार शिकली जात होती. आणि त्यानंतर ही विद्या कंप्लीट शिकून झाल्यानंतर गुरुकडून त्याचं एक शक्तिपात किंवा अटेनमेंट दिलं जायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये या शक्तीचा वापर करत असायचा. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर असेल तर मला एक तुमचा सगळ्यांचा थंब दाखवा, तर आपण पुढे जाऊया. सो रेकीमध्ये शक्तिपात घेणं फार फार गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या तुमच्या घरी वायफाय आहे, पण त्या वायफायचं जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर मला सांगा, त्या वायफायचा त्या नेटचा काही उपयोग होणार आहे का तुम्हाला? तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही आयफोन घेतलाय, 1 लाखाचा, 1.5 लाखाचा, पण त्याच्यामध्ये सिम कार्डच नाहीये, उपयोग करणार आहात का? येस. तसंच जोपर्यंत तुम्ही याचा शक्तिपात घेत नाही तुमच्या गुरुकडून, तोपर्यंत तुम्ही याचा वापर हवा तसा करू शकत नाही. त्याचे रिझल्ट मे बी तुम्हाला मिळतील, पण जसे हवेत तसे मिळणार नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? चलो पुढे जाऊया. काल आपला सेशन थोडासा मोठा झाला होता. आज मी थोडंसं त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे आणि वेळेत संपवण्याचा प्रयत्न करणार. हाऊ रेकी कॅन बी फील. आता मी तुम्हाला सांगितलं, काल सांगितलं असेल नसेल मला आठवत नाही. पण आज मी तुम्हाला एक सांगते सगळ्यांना, आपले सगळे सेशन प्रॅक्टिकल असतात. ठीक आहे, आणि त्यामुळे रेकी सुद्धा आपण आपल्या हातामध्ये फील करू शकतो. याचं एक प्रॅक्टिकल सेशन आपण घेऊया का? रेडी आहात सगळे? चलो, तो सगळ्यांनी एका कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचं आहे. रिलॅक्स पोझिशनमध्ये बसायचं आणि सगळ्यांना एक सांगेन आणखीन, इथपर्यंत आला तर आणखीन एक गोष्ट करा. जेव्हा तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा एखादा वेबिनार सेशन अटेंड करता, तेव्हा अगदी प्रेझेंटेबल राहायचंय. आपण काय करतो, गाऊनवर किंवा घरच्या कपड्यांवर सगळे सेशन अटेंड करतो आणि होतं काय, आपलं रेकॉर्डिंग पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर बाहेर सुद्धा, म्हणजे आउट ऑफ इंडिया सुद्धा आपले सेशन लोक बघणारी असतात. माझे बरेच स्टुडंट आउट ऑफ इंडियामधले आहेत. आणि मग होतं काय, अरे मी त्यावेळेला बघा बघा ना, मी गाऊन घालून बसले, असं होतं. आणि म्हणूनच एकच फक्त सांगेन की प्रॉपर ड्रेसिंगमध्ये बसा, कारण आपण जसं बसतो तसे सुद्धा व्हायब्रेशन आपल्याला मिळतात. आपण गाऊनवर बसलो तर काय होणार, अरे काय नाही, चला फ्री मध्ये आहे म्हणून मी अटेंड करते, बघूया काय मिळतंय. पण जर आपण प्रॉपर प्रिपरेशन होऊन बसलो की येस, या सेशन मधून मला काहीतरी मिळणार आहे, तर बरोबर तुम्हाला जे हवंय तेच तुमच्याकडे येणार. ओके, कारण आपले व्हायब्रेशन मॅटर करतात. आपण आपल्या बर्थडेला जेव्हा नवीन ड्रेस घालतो तेव्हा आपल्या फिलिंग्स वेगळ्या असतात की नसतात, सांगा मला? काहीतरी नवीन. काय? का नवीन? आज माझा बर्थडे आहे म्हणून मी हा ड्रेस घातलाय. त्या फिलिंग आपोआप आपल्याकडे येतात. सो अशा प्रकारे तुम्हाला
आपल्या जीवनामध्ये जे अट्रॅक्ट करायचं आहे तशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सो येस, कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसायचं आहे, अगदी रिलॅक्स मध्ये. पाठीचा कणा ताठ करायचा आहे. आता लक्षात ठेवा, जेव्हा कधी आपला रेकीचा सेशन होईल, मेडिटेशनचे वगैरे सेशन होतात, तेव्हा आपला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, कारण आपल्या या 7 चक्रांमधून ही एनर्जी फ्लो होत असते. जर तुम्ही असे वाकून बसलात, तर ती एनर्जी ब्लॉक होऊन जाते आणि त्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. सो नेहमी पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे तुम्हाला. ओके. सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे 1-2 मिनिटासाठी. क्लोज युअर आईज. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. जोरात, एक जोराचा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचे आहे. वन्स अगेन. आता माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. एक दीर्घ श्वास घ्या. 3 ते 4 सेकंड त्याला होल्ड करण्याचा प्रयत्न करा. बघा कोणाकोणाला जमतंय. 3 ते 4 सेकंड श्वासाला होल्ड करण्याचा प्रयत्न करा. येस. आता हळूहळू रिलीज करा. ओपन युअर आईज. डोळे ओपन करा. तुमच्या दोन्ही हातांवर फोकस करा. आपले दोन्ही हात असे घ्यायचे आहेत तुम्हाला. ओपन युअर आईज. डोळे ओपन करा. दोन्ही हात असे घ्या. येस. कारण रेकीचा फ्लो आपल्या या दोन्ही हातांमधून होत असतो. त्यामुळे जेव्हा आपण रेकीचा अटेनमेंट घेतो, शक्तिपात घेतो, तेव्हा आपल्या या पाम चक्रांना ओपन करतो आणि त्यानंतर ही एनर्जी आपण जास्त फील करू शकतो. आता हळूहळू आपले दोन्ही हात जवळ दूर करायचे आहेत. टच करायचं नाहीये, फक्त जवळ दूर करायचं. मला फॉलो करा. पण हे जवळ दूर करताना संपूर्ण फोकस आपल्या दोन्ही हातांवर ठेवायचा आहे तुम्हाला. जेवढं तुम्ही फोकस राहाल, तेवढे तुम्हाला छान रिझल्ट मिळतील. येस. आता आपले दोन्ही हात हळूहळू जवळ आणण्याचा प्रयत्न करा, एवढेच. आणि ते हात एकमेकांकडे आपोआप खेचले जात आहेत का? एक चुंबकीय फील, मॅग्नेटिक फील त्याच्यामध्ये आल्याचं सारखं तुम्हाला जाणवतंय का? पहिलं फील करा. येस. पहिलं फील करा. आणि जर तुम्हाला कोणाला फील झालं असेल, तर चॅट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप कर. चला, बऱ्याच लोकांना फील झालेलं आहे. दीपाली, शैलजा, विश्रुती, उषा, पल्लवी, प्रिया, मानसी, स्मिता, अंजली, अनुजा. नावं खूप लवकर लवकर स्किप होत आहेत. येस. अन्नपूर्णा, मालती. येस. थँक्यू सो मच. ओके. आता आपण पुढे जाऊया. चला, आता आपण आपला पुढे प्रवास वळवूया. आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल. येस. थँक्यू सो मच. ओके. कोणीतरी, आता मी थोडेसे मेसेज वाचते मध्ये मध्ये. ऍक्च्युली मी मेसेज कधी जास्त वाचत नाही, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. अं, सरिताच आहे ना? हा, सरिता म्हणतात, मॅम तुम्ही विचारायच्या आधीच मला फील झालं. अरे वा, व्हेरी गुड. चलो, थँक्यू सो मच. ओके. बऱ्याच लोकांचे मेसेज येस 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 म्हणून आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. पुढे बघूया आता.
आता मेसेज बंद करा, इकडे बघा. आता तुमच्या मनामध्ये दुसरा एक प्रश्न निर्माण होत असेल, मॅडम आम्ही रेकी का शिकावी? येस ऑर नो? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मॅडम आम्ही रेकी का शिकावी, त्याच्या मागची कारणं काय आहेत बरं? सो ती कारणं जाणून घेण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात का? एनर्जी, एनर्जी, मला एनर्जी दाखवा तुमची, की येस हा थंब दाखवायचंय मला. हा बघा, मीनाक्षी मॅडम 2 थंब दाखवतात. व्हेरी गुड. याला म्हणतात एनर्जी. तुमच्या चेहऱ्यावरचं एक स्मित हास्य आणि तुमचा थंब ही माझ्यासाठी एनर्जी आहे. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. बरं, काल आपण जे फॉरगिव्हनेस शिकलो, काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या व्यक्तींना माफ का करावं? सो आपल्याला ती माफी त्या व्यक्तीला प्रत्यक्षात जाऊन भेटून मागायची नाहीये, तर ती आपण युनिव्हर्सकडे मागायची आहे. ठीक आहे ना? युनिव्हर्सकडे ती माफी मागायची आहे की त्या व्यक्तीला मी मनापासून माफ केलंय बाबा. आता तो व्यक्ती पुन्हा पुन्हा मी जेवढे जन्म घेईन तेवढ्या जन्मामध्ये माझ्याबरोबर कनेक्टेड नको, म्हणून मी त्याला माफ केलंय. ओके? परत परत त्या त्या व्यक्तीची एनर्जी तुम्हाला हवी आहे का प्रत्येक जन्मात? नको ना. मग इथूनच आपण 2 हात जोडायचे आणि माफी मागून टाकायची किंवा माफ करायचं. पुरे झालं. मला जेवढा त्रास दिला या जन्मात तेवढा पुरे झाला. पुढच्या जन्मात तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये, म्हणून मी मनापासून तुला माफ केलंय. ठीक आहे? म्हणून माफी मागायची आहे. आपल्या स्वार्थासाठी. ओके, चलो पुढे जाऊया. ओके. तनिष म्हणतात, आम्ही आमच्या निदान घरातल्या लोकांना नीट करू शकतो ना आणि त्या आम्हाला प्रॉब्लेम नाही होणार ना? बरोबर. प्रश्न छान आहे. येऊया ना आपण एक एक सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करूया ना टप्प्याटप्प्याने. सो घाई नको करूया. बरोबर? सगळ्यांचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. फक्त मला 7 दिवस द्या. या 7 दिवसामध्ये तुम्ही प्रश्न विचारू नका. मी जे काय बोलते ते ऐका. तुमच्या प्रत्येक दिवशी तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे याची गॅरंटी मी देते. आणि त्याच्याही पलीकडे नाही मिळालं तर डे 7 आहे आपल्याला प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी. सो क्लिअर? तोपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे? सो आपण पुढे वळूया. का बरं मला रेकी शिकायची आहे? व्हाय? व्हाय आय वॉन्ट टू लर्न रेकी? मला रेकी का शिकायची आहे? आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये फ्रीजवर, टीव्हीच्या बाजूला मेडिसिन्सचे डब्बे किंवा मेडिसिनच्या बॉटल्स कोणाकोणाच्या घरांमध्ये आहेत बरं? किंवा अजून सुद्धा झोप येत नाही म्हणून झोपेच्या पिल्स खाणारे किती जण आहेत बरं? किंवा आठवड्यातून एकदा डॉक्टरला भेटून आल्याशिवाय मजाच येत नाही आपल्याला, असे किती आहेत बरं? राईट? येस. सो आरोग्याच्या एवढ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत की आपण जेवण कमी खातो, अन्न कमी खातो, पण हे जे मेडिसिनचे डोस आहेत सकाळ, दुपार, संध्याकाळ ते ड्रॉप केलं तर कुठेतरी आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. येस ऑर नो? येस. आणि त्यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे. मानसिक समस्या. आज या मानसिक समस्या कोणाच्या लाईफमध्ये नाहीयेत बरं, सांगा मला. कोण असं आहे का त्याला एकही मानसिक समस्या नाहीये? मुलांना सुद्धा जे मुलं एज्युकेशन घेतात त्यांना सुद्धा या मानसिक समस्या आहेत की आपले पॅरेंट्स आपल्यावर कुठेतरी प्रेशराईज करतायत की याच फील्डमध्ये तुला ऍडमिशन घ्यायचंय किंवा याच फील्डमध्ये तुला करिअर करायचं आहे. बरोबर? प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी क्लेश, कलह, वादविवाद चालू आहे. हिस्सा हिस्सा वाटणी, गावाकडची जमीन, इकडची जमीन, कोकणातली जमीन, याच्यासाठी प्रत्येक घरामध्ये काहीतरी क्लेश सुरू आहे. बरोबर? आणि या सगळ्याचं टेन्शन घेऊन बरीच लोक अल्कोहोल ऍडिक्शन होत आहेत, ऍडिक्ट होत आहेत. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये जे काही आजार निर्माण झालेले आहेत, सो त्यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट, आर्थिक समस्या. काय वाटतं तुम्हाला? आर्थिक समस्या ही तुमची एकट्याचीच आहे का? कारण पैशाचं सोंग करता येत नाही. बरोबर ना? आणि त्यामुळे आज आपण ठोसपणे सांगू शकत नाही की माझा अकाउंट, माझा बँक बॅलन्स एवढा आहे. कारण एवढा आहे तर मग दाखव ना, शो ऑफ कर. तुम्ही जर शो ऑफ करत नसाल तर समजून जायचं तुमच्याकडे पैसे
नाहीत. सो आर्थिक समस्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे आणि ह्या समस्या पोटी आपल्याला रेकी शिकायची आहे. रेकी आपल्या आर्थिक समस्या सॉर्ट आउट करणार आहे का? डेफिनेटली करणार आहे. कारण आर्थिक समस्या म्हणजेच काय आणि त्या कशा त्याच्यातून सोल्युशन काढायचं याचं मार्ग मात्र आपल्याला रेकी सांगते. पुढे बघूया. बऱ्याच लोकांनी आपले एक ड्रीम्स बघितलेले असतात, स्वप्न बघितलेले असतात, आपले गोल्स पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. पण होतं काय? मॅडम आमचे ड्रीम्स किंवा स्वप्न आम्ही बघितलेले असतात वय वर्ष 25 किंवा 30 मध्ये, पण ते पूर्ण करता करता एवढे नाकी नऊ येतात की आमची 60 ओलांडली तरी सुद्धा आम्हाला त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. फॉर एक्झाम्पल, माझ्या स्वप्नातलं घर किंवा माझ्या स्वप्नातली गाडी ही स्वप्नातच राहून जाते कुठेतरी. येस ओर नो? पण काही माणसं मात्र त्या गोष्टी त्या वेळेला पूर्ण करतात. मग काही लोकांच्या बाबतीत असं का होतं बरं, की जे हवंय ते नाही मिळत, स्वप्नपूर्ती न होणं, त्यानंतर नातेसंबंधांमध्ये आलेला तणाव. ओके, कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो, तणाव निर्माण होतो, विश्वासाची कमतरता, स्वतःमध्ये असा न्यूनगंड निर्माण करतो आपण की मला हे जमणार नाही किंवा मला हे येणारच नाही, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आणि या सगळ्या नैराश्यामुळे आपण टोकाची भूमिका घेतो, डिप्रेशनमध्ये जातो आणि सुसाईड अटेम्प्ट करतो. मोस्ट ऑफ बऱ्याच लोकांनी ही म्हणतात ना, हे सुसाईड अटेम्प्ट केलेलं आहे आपापल्या जीवनामध्ये. कारण नैराश्य ही एक एवढी वाईट गोष्ट आहे, माणसाला काही करायला लावते, भाग पडते. सो येस, डेफिनेटली यासाठी आपल्याला रेकी शिकायचं आहे. रेकी काय करते तर आपल्यामध्ये जे काही डिप्रेशन आहे, भीती आहे, एन्झायटी आहे, फोबिया आहे, तो दूर करायला मदत करते आणि या सगळ्या आजारांवर रेकी एक रामबाण उपाय आहे असं मी म्हणू शकते. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता आपण स्वतःचं हिलिंग स्वतःच करू शकतो याच्यावर तुमचा विश्वास बसेल जर मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं तर. बघा आता जे 19व्या शतकातले आहेत लोक, त्यांना मे बी चांगलं माहीत असेल. कारण आता जी मुलं 2001 पासून जन्मलेले आहेत त्यांना मैदानी खेळ म्हणजे काय माहीतच नाही. त्यांना फक्त मोबाईल, इंटरनेट ह्याच सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण जी लोक मैदानी खेळ खेळलेले आहेत त्यांच्या लहानपणी त्यांना आठवत असेल की त्यावेळेला आपण खेळताना पडायचो, धडपडायचो, खरचडायचो, आपल्याला जखम व्हायच्या. पण त्या जखमांवर काही उपचार न करता त्या जखमा आपोआप बऱ्या का व्हायच्या बऱ्या? येस, त्या जखमा का बरं व्हायच्या? कारण आपल्या स्वतःमध्येच निसर्गाने एक छान हिलिंग पॉवर निर्माण केलेली आहे. यू आर द बेस्ट हिलर ऑफ युअर सेल्फ. मग हे आजार जर बरं करू शकतो तर इतर अनेक आजार आपण रेकीच्या माध्यमातून नाही बरं करणार का? आणि त्यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे. सो इथपर्यंत क्लिअर असेल तर एक थंब दाखवायचंय मला. येस, थँक्यू सो मच. पुढे जाऊया. येस, आता बघूया आपण रेकीबद्दल काही मिथ्स आहेत. इफ यू कॉन्स्टंटली हॅव एनी हेल्थ प्रॉब्लेम देन लर्न रेकी अँड लीड अ हेल्दी लाईफ. जर तुम्हाला वारंवार काही आरोग्याच्या तक्रारी असतील तर नक्कीच तुम्ही रेकी शिकून तुमच्या या डे टू डे लाईफ मधल्या छोट्या मोठ्या तक्रारी किंवा आजार दूर करू शकता, हील करू शकता. आता छोटे छोटे आजार काय आहेत तर डोकं दुखणं, पोट दुखणं, किंवा बघा कधीतरी असं होतं की कुठेतरी हात दुखतोय, पाय दुखतोय, गुडघे दुखतायत. सो या छोट्या छोट्या आजारांना आपण हील करू शकतो रेकीच्या माध्यमातून. आणि मोठ्या मोठ्या आजारांना मेडिकल ट्रीटमेंट आहे, पण त्या मेडिकल ट्रीटमेंट बरोबर जर आपण रेकीचं हिलिंग दिलं तर तुम्हाला मल्टिपल रिझल्ट मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे. नेक्स्ट आपण बघूया सम मिसकॉन्सेप्शन रिलेटेड टू रेकी. आता रेकीच्या बाबतीत काही गैरसमजुती आहेत लोकांच्या, सो आपण ते जाणून घेऊया. ठीक आहे? ओके, मला सांगा आता रेकीचा आणि पास्ट लाईफचा काय संबंध आहे? आहे का काही संबंध? कोण सांगेल मला? रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा काही संबंध आहे का? येस ओर नो चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. आहे की नाही? येस ओर नो.
ओके, आता काहींचा आन्सर येस आलं, काहींचं नाही आलं. आता आपण बघूया एक्झॅक्टली काय आहे. सो रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा जवळचा संबंध आहे. ठीक आहे. का बरं? कारण काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन येतो. त्यामुळे आता बघा, काही गोष्टी आपल्या पास्ट लाईफ मधून आपण घेऊन आलेलो असतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला आपल्या वर्तमान काळात भोगावा लागतो. सो काही लोकांचं आयुष्य फार छान असतं, तर काही लोकांच्या आयुष्यामध्ये फार दुःख असतात. यालाच म्हणतात भोग. सो रेकी म्हणजेच काय, तर आपल्या पास्ट लाईफ मधून आपण जे भोग घेऊन आलेलो असतो, ते भोग भोगताना हे काही ब्लॉकेजेस आपल्या आयुष्यामध्ये आलेले असतात. सो ते दूर करण्यासाठी रेकी काम करते का? येस, डेफिनेटली काम करते. जसं की मी तुम्हाला मे बी काल पण सांगितलं असेल नसेल, आता मला आठवत नाही. पण आपण सगळेजण एक सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलेलो असतो. सोल कॉन्ट्रॅक्ट आपण स्वतःच केलेला असतो बरं आपला. तुम्ही म्हणता ना, मला या आयुष्यामध्ये दुःख आहे, या आयुष्यामध्ये मला नवरा नाही चांगला मिळाला, किंवा या आयुष्यामध्ये माझी मुलं माझी ऐकत नाहीयेत, किंवा या जीवनामध्ये माझे पैसे खूप फसले गेले, मी जिथे तिथे मला पैशाचा खूप लॉस सहन करावा लागला. हे का होतंय सगळं आपल्या जीवनामध्ये? याचा पास्ट लाईफशी संबंध आहे का? येस, डेफिनेटली आहे. कारण आपण स्वतःच आपला स्वतःचा एक सोल कॉन्ट्रॅक्ट करून आलेलो असतो. आता तुम्ही म्हणाल स्वतःच कसं बरं? स्वतः हे मी एवढं डेप्थमध्ये तुम्हाला नाही सांगत, पण एवढंच लक्षात घ्या, की आपण स्वतःच आपला स्वतःचा एक सोल कॉन्ट्रॅक्ट करून आलेलो असतो, की या जन्मात मी तुला दुःख दिलंय ना, पुढच्या जन्मामध्ये तू मला ते दुःख दे. कारण कर्माचा एक नियम आहे. जोपर्यंत तुमचा कर्म बॅलन्स होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमची पुढे सुटका नाही, तुम्हाला मोक्ष नाही. मग असं असताना आपण वारंवार काय म्हणतो, माझ्याच आयुष्यात दुःख का? माझ्याच आयुष्यामध्ये एवढे भोग का? याचा कुठेतरी पास्ट लाईफशी संबंध आहे. आणि म्हणूनच आपल्याला या जीवनामध्ये, प्रेझेंटमध्ये आपलं पास्ट लाईफ हील करायचंय रेकीच्या माध्यमातून. सो त्यासाठी रेकी मदत करते का? येस, डेफिनेटली मदत करते. आता पास्ट लाईफमधलं जे दुःख आहे ते दूर करण्यासाठी रेकी काय मदत करते? मी असं नाही म्हणणार तुम्हाला, किंवा खोटं आश्वासन नाही देणार, की रेकी तुमचे पास्ट लाईफमधले सगळेच्या सगळे दुःख दूर करते. बट येस, डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये आता जे काही 100% प्रॉब्लेम आहेत, त्यांची इंटेन्सिटी कमी करते आणि ते प्रॉब्लेम जवळ-जवळ 40 ते 50% आणते. मग मला सांगा, 100% प्रॉब्लेम चांगले आहेत लाईफमध्ये, की 40% प्रॉब्लेम चांगले आहेत? विच वन इज बेस्ट? येस, 40%. सो रेकी अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपलं प्रेझेंटमध्ये जगताना जे काही इश्यूज येतात, त्याला हील करण्याचं काम करते. आणि म्हणूनच आपल्याला रेकी शिकणं फार गरजेचं आहे. कारण रेकीच्या फ्लो बरोबर काही सिम्बॉल्स आपण प्रभावीपणे काम करताना शिकणार आहोत. आणि हे सिम्बॉल्स येतात आपल्याला रेकी लेव्हल 2 मध्ये. रेकी लेव्हल 1 मध्ये केवळ आपण स्वतःचं शुद्धीकरण करून घेतो. आणि रेकी लेव्हल 2 मध्ये काही सिम्बॉल्स असतात. हे सिम्बॉल्स प्रभावीपणे काम करत असतात. जेणेकरून आपलं पुढचं आयुष्य खूप सुंदर बनवू शकतो आपण. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे? पुढचा प्रश्न. मॅडम रेकीचा आणि अच्छा, 6:30 झाले. ओके. हे थोडं फास्ट संपवते. सो रेकी आणि ब्लॅक मॅजिक असं काय आहे का? आहे ना तुमच्या मनामध्ये प्रश्न? मॅडम हे काहीतरी ब्लॅक मॅजिक वगैरे आहे का? कोणाकोणाला वाटतं, की रेकी हे ब्लॅक मॅजिक आहे? त्याने हँड रेज करा. येस, अजिबात नाही. रेकी ही एक प्युअर डिवाइन फाईट एनर्जी आहे. आणि ही एनर्जी केवळ आणि केवळ आपल्या जीवनामध्ये आणि इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी निर्माण करते. जरी तुम्हाला वाटत असेल, कधीतरी आपलं डोकं फिरतं आणि असं वाटतं, की या माणसाचं वाईट व्हावं, आणि तुम्ही त्याला रेकीचं हिलिंग दिलं, तरी सुद्धा ती एनर्जी तिकडे वर्क होणार नाही. का बरं? कारण रेकी केवळ चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या इंटेन्शनसाठी काम करते. कधीतरी आपलं डोकं फिरलं, सासूबरोबर भांडण झालं, मी हिला रेकी देते आणि माझ्याशी भांडले ना, मग हिचं काहीतरी तोंड दुखू दे किंवा हिचा हात दुखू दे, असं आपण करू शकतो का? नाही. आपल्या मनात असून सुद्धा आपण काहीच करू शकत नाही. बिकॉज रेकी फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींसाठी आणि चांगल्या इंटेन्शनसाठी काम करते. वाईट इंटेन्शनसाठी ती वर्क होत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे का? बरं, दुसरा प्रश्न आहे, रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन आहेत का? काहीच कंडिशन नाहीयेत.
मासिक पाळीमध्ये सुद्धा तुम्ही रेकीचं हिलिंग घेऊ शकता, तुम्ही अटेन्डमेंट घेऊ शकता. सो त्याला जाती धर्माचं मासिक पाळीचं असं काहीही बंधन नाहीये. फक्त कंडिशन एकच आहे की 13 ते 14 वर्ष वय असेल तरच तुम्ही रेकीचं हिलिंग किंवा रेकी शिकू शकता. कारण 12 वर्षाची मुलं चंचल असतात, त्याच्यासाठी थोडंसं कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी 14 वर्ष पूर्ण असतील किंवा 13 वर्ष पूर्ण असतील तर त्याच्या पुढील लोक रेकी शिकू शकतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? येस, पुढे बघूया. आता तुम्हाला वाटतंय रेकीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? एखादी प्रेग्नंट लेडी जर रेकी शिकत असेल तर विचार करा, तिच्या पोटात जे बाळ आहे, तिच्या उदरात जे बाळ आहे त्याचं पुण्य किती असेल की आईच्या गर्भात ते मूल आपल्या गर्भात असताना आपण रेकी शिकतोय, म्हणजे त्या आईचं पुण्य नाही तर त्या बाळाचं पुण्य. त्यामुळे येस, डेफिनेटली रेकी तुमच्याशी तेव्हाच कनेक्ट होते जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी योग्य वेळ येते तुम्हाला हील करण्याची, तेव्हाच तुमच्याशी ती कनेक्ट होते. अदरवाईज तुम्ही असे अनेक वेबिनार अटेंड करता, अनेक अनेक ठिकाणी जाता, पण तुमची इच्छा होत नाही कोणाशी कनेक्ट होण्याची. का बरं? कारण हे युनिव्हर्स तुम्हाला अलाव करत नाही. ती वेळ तुमच्यासाठी योग्य नसते असं दाखवतं. का? की तुमचे कर्म अजून हील व्हायचे बाकी आहेत. आणि ज्यांची ती योग्य वेळ येते कर्म हील होण्याची, त्याच वेळेला बरोबर तुम्ही ते अट्रॅक्ट होता, कुठेतरी युट्यूबवर व्हिडिओ बघता, फेसबुकवर ऍड बघता आणि त्यानंतरच तुम्ही कनेक्ट होता. अदरवाईज तुम्हाला 1000 लोकांनी सांगून सुद्धा तुमचं मन ऐकत नाही. क्लिअर आहे का हे खरं की खोटं? येस, अनम्यूट करून मला सांगायचं आहे, खरं आहे की खोटं आहे. याच्यापूर्वी तुम्ही किती वेबिनार अटेंड केले होते? खरं आहे. खरं आहे मॅडम. खरं आहे. खरं आहे. खरं आहे मॅडम. खरं आहे. खरं आहे. बिकॉज ती अगदी वेळ खरं आणि आहे. काळ मॅच झाल्याशिवाय आणि तुमचे जे दुःख आहेत ती हील होण्याची वेळ आल्याशिवाय, समय से पहले और समय के बाद कुछ नाही मला मिळणार. तसं आहे आपलं हे सगळं. ठीक आहे? कारण या युनिव्हर्सच्या इशाऱ्याशिवाय झाडाचं एक पान सुद्धा हलू शकत नाही. तर तुम्ही आम्ही कोण आहोत? बरोबर आहे. येस. सो थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलात. आपण उद्याच्या सेशनमध्ये आणखीन काहीतरी नवीन शिकणार आहोत आपण. ठीक आहे? थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू थँक्यू मॅडम. धन्यवाद. थँक्यू.